चला पाहूया असे द्रवपदार्थ जे उन्हाळ्यात पण थंडावा देतील शरीराला आणि मनाला सुद्धा। सगळ्यात पहिला द्रवपदार्थ म्हणजे धन्याचं पाणी। हे धने शरीराची शुद्धी करणारे, अंगातली उष्णता कमी करणारे आहेत, डोकं थंड ठेवणारे, मनाचा ताप संताप कमी करणारे आहेत। म्हणूनच शरीर आणि मन दोघांनाही झालेला ताप कमी करण्यासाठी धन्याचं पाणी अवश्य प्या। दुसरं पेय म्हणजे ताक। दही भरपूर घुसवून त्यातलं लोणी काढल्यानंतर जे प्रचूर वारित म्हणजे भरपूर पाणी असणारं जे ताक आहे ते ताक पचायला सोपं असतं, शिवाय ते तोंडाला चव आणतं, पचनशक्तीसुद्धा वाढवतं। असं ताक तृष्णाहर म्हणजे तहान कमी करणारं किंवा तहान भागल्याचं समाधान देणारं असतं। या ताकात सैंधव घालून पिणं उत्तम। याचबरोबर जर धने जिऱ्याची पावडर जर घालणार असाल तर जास्त चांगले। तिसरा द्रवपदार्थ म्हणजे नारळाचं पाणी। नारळ पाणी शीतल म्हणजे थंड गुणाचं, अंगात थंडावा निर्माण करणारं असतं, ज्याची वाढत्या उष्णतेमध्ये किंवा या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला खरी गरज असते। नारळ पाण्याचा एक विशिष्ट गुण म्हणजे नारळ पाणी सुद्धा मूत्रशुद्धीकर म्हणजे युरिन साफ करणारं आहे। आता या 3 द्रवपदार्थांव्यतिरिक्त आणखीन काही पदार्थ जे आपल्या शरीरातलं पाणी वाढवतात ते म्हणजे वेगवेगळी सरबतं किंवा सीझनल फळं आहेत। तर उन्हाळ्यात आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेले ग्रीष्म ऋतुचर्या पाळूया, स्वस्थ राहूया, आनंदी जगूया।